हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त मजेत आहात। संध्याकाळचे 7 वाजलेत। आदिती अनुष्काला मी बसवलेला आहे क्लासला। त्यांचं तिन्ही सांजेचं म्हणजे टायमिंग असतं क्लासचं 7चं, तर त्या बसलेल्या आहेत आणि माझा पण बघितला निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला आहे। तर चला म्हटलं सरत्या वर्षातले 2 दिवस राहिलेले आहेत, ताईंशी माझ्या मैत्रिणीशी 2 शब्द तर का होईना फेस टू फेस बोलावं। रोज मी बोलतेच तुमच्याशी, पण ते व्हिडिओद्वारे इंटरॅक्ट फेस टू फेस इंटरॅक्ट होत नाही आपला। चला म्हटलं आज बोलावं सगळ्या ताईंना। तर तुम्हाला हे 2023 वर्ष कसं गेलं सांगा। मला खूप छान गेलं। चढ उतार सगळे आले। उतार तर जास्त नाहीतच माझ्या लाईफमध्ये, नेहमी चढच असतात। म्हणजे मी उतार ज्याला आपण निगेटिव्ह म्हणतो किंवा आपल्या दुःख म्हणतो आपण, त्या गोष्टींना जास्त हायलाईट करत बसत नाही माझ्या लाईफमध्ये। त्या तिथल्या तिथं सॉर्ट आउट करून मी लगेचच सोडून देते। जास्त कोणाला व्हॅल्यू मी देत बसत नाही। म्हणजे पुढचा माणूस बघून, म्हणजे माझा स्वभाव तसा आहे, जसा पुढचा माणसाचा हे आहे ना त्याच पद्धतीनं मी त्याच्याशी तसं राहते। म्हणजे जर पुढचा माणूस चांगला बोलतोय तर त्याच्याशी चांगलंच बोलायचे 4 शब्द। येत्या दोघी क्लासला बसलेत तर त्याच्याशी 4 शब्द चांगलेच बोलायचे, जास्तही नाही। आणि ज्या अगदी हितून क्लोज असतात त्यांच्याशी जास्त बोलणे। मग पुढचा माणूस ॲटिट्यूड दाखवतो त्यालाही ॲटिट्यूड दाखवणे, तसा माझा स्वभाव आहे। मी खरंच सांगते की मला ते नाही जमत, पुढचा ॲटिट्यूड दाखवतोय ना आपण मान खाली घालून बसणे नाही। त्याच्यामुळे मला कसं वाटतं एखादा प्रॉब्लेम आला ना तर तो मला जास्त कठीण वाटत नाही। म्हणजे मी पण त्याला सडेतर उत्तर देत राहते, म्हणून मला कधी असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात दुःख वगैरे आहे, मी ते येऊनच देत नाही। तर पॉझिटिव्ह गोष्टी बोलूया। पॉझिटिव्ह म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ह्या वर्षी माझ्या मुलाचं म्हणजे तेजसचं सैनिक स्कूलला ह्या वर्षीच निवड झाली आणि तो तिथे शिकतोय। खूप सारं म्हणजे तो एक मोठा आनंद आहे। नेहमी बघा मुलींच्या स्ट्रगल विषयीच नेहमी बोललं जातं, बाईला स्त्रीला एवढा ही असतो ते असतो, तसाच मुलांना पुरुषांना सगळ्यांना तो स्ट्रगल असतो। मुलांना सुद्धा बघा शिक्षण व्यवस्थित झालं त्या वयात लग्न झाले की त्यांना पण जबाबदारी येते, सगळं असतं। त्यामुळे मुलांचंही चांगलं करणं तेवढंच हे असतं। फक्त मुलींनाच कसं मिळेल सासर असं तसं तो तर असतोच प्रश्न, पण मुलांचाही हा प्रश्न थोडा डावलला जातो, मागे राहतो। तर मला ती एक हे होतं आहे की जाऊ दे आता तेजाचं एक म्हणजे कसं मुली वेळेला ऐकत जातात, घरातलं मुलं थोडी हट्टी असतात आणि मुली समजूतदार असतात, त्या समजून घेतात आई वडिलांची परिस्थिती सगळं आणि त्या व्यवस्थित पुढे जात असतात। मुलं थोडी हट्टी असतात, 8वी 9वीच्या वयातली टीनेजर्स मधली मुलं थोडी हट्टी होतात, ती थोडं आई वडिलांचं ऐकत नाही। मग त्याच्यासाठी योग्य वेनं त्यांना जाणं म्हणजे हे असतं। म्हणून मग तेजस आता चांगल्या सैनिक स्कूलमध्ये शिकतोय, तो एक ह्या वर्षीचा खूप मोठा आहे। परत मी स्वामींची सेवा केली ह्या वर्षी, 21 दिवसाचं पारायण केलं, 11 गुरुवारचं व्रत केलं, ते माझ्याकडून झालं। परत ह्या वर्षी बड्डेला मला खूप छान असा मिस्टरांनी माझ्या 3 तोळ्याचा मला एक हार नेकलेस केला। तो मी तुमच्याशी शेअर केला नाही का, तर सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी आपण शेअर नाही करू शकत। तर ते मला एक छान मोठं मिळालं। किचन आपलं झालं, जे की जिथं मी सतत तेच म्हणजे माझं तेच हे असतं ना, किचनमध्येच आपण असतो गृहिणी, तर ते एक झालं। असं चांगल्या सगळ्या पॉझिटिव्ह झाल्या। सरत्या शेवटी काही निगेटिव्ह पीपल होते लाईफमध्ये ते सगळे डिस्क्राईब झाले, म्हणजे ते सगळे गेले आणि ते बिना वादाचे बिना कोणत्या ह्याचे हळूच असे निघून गेले। ते खूप छान, म्हणजे मला त्याचा ट्रेस नाही काय नाही। की आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याला नेहमी कसं बाहेरचं माणूस जवळचं वाटतं ना, आपली रक्ताची माणसं चुकीची वाटतात, तर तो एक भ्रमाचा भोपळा माझा फुटला। म्हणजे माझं काय, माझ्या घरातले माझ्या फॅमिलीशी वाईट नव्हतं, माझी फॅमिली आम्ही सगळे खूप हॅप्पी चांगले आहोत। पण असं एक असतं ना की कधी कधी पटत नाही, म्हणून असं हे होतं। तर असं वाटतं की आपल्याला आपली ही मैत्रिणी छान आहे, आपलं ते चांगलं आहे, तसं काही नसतं। सगळी फक्त वेळेपुरती असतात, सगळी काय म्हणजे वेळ सोडून ते निघून जातात ती माणसं त्यांच्या आहे ना। तर तशी काय 2-4 वगैरे माणसं होती, ती लाईफमधनं आऊट झाली, खूप छान झालं। आणि वर्षाच्या शेवट मला तो एक चांगला माझ्या लाईफमध्ये घडला। चला आणि पॉझिटिव्ह गोष्टींबद्दलच आपण बोलूया। तर ना तशा गोष्टी झाल्या सगळ्या आणि माझं 2023 हे वर्ष छान आनंदात गेलं, मस्त। जसं की मी म्हटलं, मला कधीही असं वाटतच नाही की जास्त दुःख जास्त हे, म्हणजे मी दुःखांना वगैरे हे करत बसत नाही, जास्त व्हॅल्यू देत नाही, त्याच्यामुळं ते मला असं वाटतच नाही की जास्त आहे। मग अशा पद्धतीनं माझं वर्ष गेलं। तुमचं वर्ष कसं गेलं तेही सांगा। मी छान स्वामी सेवा केली, असं झालं तसं झालं, सगळं माझ्या लाईफमध्ये झालं। आणि माझं थोडंसं कसं आहे, एखादं आपण एक म्हण आहे बघा की एखादं सोन्याचा चमचाच घेऊन तोंडात येतं, माझं त्या टाईममध्ये
तसं म्हटलं तरी चालेल की म्हणजे तशा टाईपमध्ये मी आहे. मला जास्त दुःख किंवा असं चढ उतार असं वाटत नाही, काही सुद्धा कधी अनुभवलेले नाही आहेत मी ते क्षण एकदम असे डीप पेनचे वगैरे, आणि कधी नशिबाने ते माझ्या ह्याच्यात येऊ पण नाही. आणि बाकी काय, आई वडील चांगले आहेत, सासू सासरे सगळ्यांच्या तब्येती ठीक आहेत, आणि त्यांच्या त्या तब्येती चांगल्याच राहावं हीच फक्त पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी हीच अपेक्षा की घरातल्या माणसांचं आरोग्य वयस्कर ते चांगलं राहावं, ते आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावेत, बस एवढीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि बाकी यूट्यूबमधनं तुम्ही 2,500-3,000 हजार मैत्रिणी मला भेटलाच आहात. तुम्ही रोज कमेंट करता, आपण सगळे रोज बोलतो, खूप छान असं एक हे झालेलं आहे. आणि माझ्या डोक्यात तर आता कसं व्हिडिओ करते त्याच्यामुळं कोणतंच काहीही नसतं, म्हणजे माझ्या असतं, आपण समाजात राहतो, 4 गोष्टी आपल्याला माहीत असतात आजूबाजूच्या, पण त्याला जास्त त्याच्यावर विचार करण्यात मला वेळच नसतो. मी माझे व्हिडिओ कुठं बाहेर जायचं असलं तर आमची फॅमिली आम्ही सगळे एकत्र जातो, माझी जाऊ असती, गावात जावं कुठं जावं आम्ही सगळे आम्ही जातो. त्याच्यामुळे ना घरातल्या घरात सगळं रिंगण आपलं फिरत असतंय आमचं, असं कुठं बाहेर जास्त कोणाच्यात जाणं येणं नाही आहे, कोणाचं उन्हा दुनं काढणं नाही किंवा कोणाचं काहीच नाही. आपल्या घरात आपण भले उमराच्या आत काय असेल ते सगळं असतं माझं आपलं. तर व्हिडिओ करताना व्हिडिओमध्ये वेळ जातो माझा, रोज काय करावं हे करावं, कंटेंट आठवत असते. मी स्वतः व्हिडिओ जास्त बघत असते, म्हणजे टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ बघावेच लागतात, त्याशिवाय यूट्यूब चालवता येत नाही. कसं काय करायचं, कशाने काय, हे दिवसभर माझं ते सर्चिंग चालू असतं. मी खूप जास्त शिकले ह्यावेळेस. माझं ह्या वर्षीच्या ह्याच्यात ना तेजसमुळं, आदिती अनुष्कामुळं माझं इंग्लिश चांगलं झालं. तसंही मला कधी कमेंट येत नाही की तुझं शिक्षण कधी झालंय का, मी घरातली नुसती कामं करते म्हणून तुम्हाला अडाणी वाटते काय माहिती, पण मी एज्युकेटेड आहे, पण मला कधीच येत नाही. मला असं वाटतं की बाकीच्या युट्यूबरांना येतात की तुझं शिक्षण किती आहे, नेहमी म्हणजे ती कमेंट येते की तुझं शिक्षण किती आहे, पण मला कधीच ती कमेंट येत नाही. तर मलाच असं वाटतं की माझा कंटेंट असा आहे की नुसतं मी हाऊसवाईफ गृहिणी काम करत असते, मग गृहिणी शिकलेली नसते असंच असतं का काय माहिती, म्हणून मला ती कमेंट कदाचित येत नसेल. पण तसं काही नाही आहे, मी एज्युकेटेड आहे, फक्त मराठी मीडियममधनं शिकत असल्यामुळे इंग्लिश माझं चांगलं नव्हतं. पण आता आदिती अनुष्का तेजसमुळे ते माझं इंग्लिश खूप छान झालेलं आहे. ह्यांना शिकवता ना माझं असं वाटतं की मी आता कुठं, मला माझ्या वेळेस इतका अभ्यास केला असता तर मी आता बॅलिस्टरीन असते काय, तर मी हीच केलं असतं. पण तेव्हा आपल्याला आपल्या लाईफमधलं कळत नाही, आपण बंक करतो सगळं आणि मग तेही होऊन जातं. पण आता त्यांच्यामुळं पण, मुलांमुळे पण मी शिकले, माझ्यामुळे काही तुम्ही शिकला, तुमच्या कमेंट्समुळे मी काही शिकले. पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या, निगेटिव्ह कमेंट्स यूट्यूबला मला ना के बराबर असतात ना, म्हणजे नसतातच, निगेटिव्ह कमेंट अशी काही नसतीच. तर माझं यूट्यूबचं जर्नी पण 1.5 वर्ष झालं छान चालू आहे. त्यातनं काय मिळो ना मिळो मला काही त्यातनं अपेक्षा नाही आहे जास्त, किंवा असं म्हणजे नाहीच आहे का, तर ऑलरेडी मी वेल सेटल आहे, माझं सगळं छान आहे. पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सतत चांगलेच विचार दुसऱ्यांना म्हणजे आपल्या व्हिडिओमधनं द्यायचे हे सतत डोक्यात चालू असतं ना, त्याच्यामुळं सगळं पॉझिटिव्हिटीच पूर्ण ह्याच्यात झालेली असते. म्हणून मला व्हिडिओ करायला आवडतात, म्हणून मी करते. तर 8 मिनिटाचं असंच असतं, बोलायचं म्हटलं व्हिडिओ करायचा म्हटलं की इतका वेळ जातो बघा, खूप वेळ गेला. आता 8-9 मिनिटाचा व्हिडिओ, आणि त्याच्या आधीचा पण मी शूट केलेला आहे. तर असं गेलं माझं वर्ष. तुमचं कसं गेलं तेही मला सांगा. आणि चला मग व्हिडिओचा करते मी इथंच एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेहमी आपले रुटीनचे सगळे व्हिडिओ असतात, पण असंही तुमच्याशी कधी कधी फेस टू फेस इंटरॅक्ट झालं पाहिजे, बोललं पाहिजे आहे, सगळं असं गप्पा मारल्या पाहिजे आहे. तुम्ही माझ्या मैत्रिणी, ताई, मोठ्या लहान, अगदी माझ्या आईच्या वयाच्या सुद्धा माझे व्हिडिओ पाहतात आवडीनं, कमेंट्स असतात तुमच्या, छान सगळं वाटतं. आणि आणखी काय नाही, पुढच्या वर्षीचं काही माझं असं ॲसच म्हणजे नसतं, प्लॅनिंग नसतं माझं की हे करायचं पुढच्या वर्षी ते करायचं आहे. कधी कधी सगळं असल्यावरच काय प्लॅनिंग करायचं ना, जे आहे त्यातच खुश राहत, आणि जे आहे ते टिकवणं पण खूप महत्त्वाचं असतं. तेच माझं प्रयत्न असतं की सगळंच असं ह्याच्यासारखं ह्याच्या मागलाग त्याच्या मागलाग काही गरज नाही. जे आहे ना चांगलं आहे, जे चालू आहे ते चांगलं चालू आहे. तर तसंच माझं म्हणजे हे असतं आयुष्यातलं. आणि पुढचं आयुष्यसुद्धा माझं छान जावो. आणि आयुष्य नाही, पुढचं वर्षसुद्धा, आयुष्याचं कोणाला माहीत नाही. आज मी हा व्हिडिओ करते, उद्या तुमच्यापर्यंत पोस्ट होईल का नाही हे कोणालाच माहीत नाही ना, तुम्हाला माहीत आहे ना मला माहीत आहे. त्याच्यामुळे आयुष्याबद्दल नाही बोलायचं, वर्ष, पुढचं वर्ष तुम्हालाही भरभराटीचं, सुखाचं, आनंदाचं, छान मुलाबाळांचं भरलेलं
सगळं असं जावो अशीच आपण स्वामींचरणी लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना करूया. आणि व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री.